नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक व्ही आर फंड, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाळ या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रकरण 9चा अभ्यास त्या ठिकाणी आपण केला होता. आज आपल्याला या ठिकाणी प्रकरण 10 जो आहे त्या 10चा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. प्रकरण 10 आहे आपलं लाभांश आणि व्याज या संबंधी. या प्रकरणामध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे तर लाभांशाचा अर्थ पाहायचा आहे, त्याचबरोबर लाभांशाची जी वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर लाभांशासंबंधीच्या ज्या कायदेशीर तरतुदी आहेत त्या कायदेशीर तरतुदी कोणकोणत्या आहेत, एक स्त्रोतासंबंधी आहे, एक घोषणेसंबंधी आहे, एक वाटपासंबंधीच्या कायदेशीर तरतुदी, या 3 प्रकारच्या कायदेशीर तरतुदी आपल्याला यामध्ये पाहायचा. त्यानंतर न दिलेला आणि मागणी न केलेला लाभांश जो आहे ते कशाला म्हणायचं ते या ठिकाणी पाहायचं. त्याचबरोबर लाभांश वाटपाच्या ज्या कार्यपद्धती आहेत त्या कार्यपद्धतीचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा. त्यानंतर अंतरिम लाभांश आणि शेवटचा आहे ते म्हणजे व्याज कशाला म्हणायचं, त्या व्याजाचा अर्थ आणि व्याजाची जी वैशिष्ट्ये आहेत ते वैशिष्ट्ये आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचे आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या प्रकरणामध्ये सुरुवातीला लाभांश जे आहे, लाभांश नेमकं कशाला म्हणायचं हे आपल्याला या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलं की लाभांश जो आहे हा लाभांश प्रत्येक कंपनी ज्यावेळेस स्थापन होत असते ती कंपनी एक विशिष्ट उद्देशानं किंवा मुख्य उद्दिष्टानं स्थापन झालेली असते आणि कंपन्यांचा मुख्य उद्देश हा नफा मिळवणे हा असतो. त्यामुळे प्रत्येक कंपनीचा मुख्य उद्देश हा नफा मिळवणे व त्याचे महत्त्वीकरण करणं हा एवढाच त्यांचा या ठिकाणी मुख्य उद्देश आपल्याला पाहायला मिळतो. मग कंपनीला जो नफा मिळतो त्या नफ्यातील काही भाग कंपनी भागधारकांना वाटप करत असते किंवा जे गुंतवणूक केलेले असतात, ज्या व्यक्तींनी कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली असते त्या व्यक्तींना त्या ठिकाणी वाटपयोग्य नफ्यामधून दिला जाणारा जो नफा असतो त्यालाच आपल्याला या ठिकाणी लाभांश असं म्हणता येईल. मग लाभांशाला इंग्रजीमध्ये डिव्हिडंड असा शब्द प्रयोग केलेला होता आणि डिव्हिडंड हा शब्द डिव्हिडंटम या लॅटिन शब्दापासून निर्माण झालेला आहे. हा शब्दाला लॅटिन भाषेमध्ये डिव्हिडंटमला ज्याचे विभाजन करता येते असं त्या ठिकाणी म्हटलं जायचं. याला या ठिकाणी या डिव्हिडंटम या शब्दापासून डिव्हिडंट आणि मराठीमध्ये ज्याला आपण लाभांश असं म्हणतो हा शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे. लाभांश म्हणजे दुसरं तिसरं काही नसून लाभांश म्हणजे कंपनीच्या नफ्यातील असा भाग जो भागधारकांमध्ये वाटप केला जात असतो. मग या ठिकाणी आपल्याला लाभांशाच्या 2 व्याख्या आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली व्याख्या दिलेली आहे ती आहे दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाने आपल्याला या ठिकाणी लाभांशाची व्याख्या दिली. ते काय म्हणतात तर भागधारक कंपनीच्या नफ्यातून अथवा या उद्देशाने उपलब्ध असलेल्या राखीव निधीतून होणारा वितरण, की भागधारक कंपनीच्या नफ्यातून किंवा या उद्देशाने उपलब्ध असलेल्या राखीव निधीमधून आपल्याला या ठिकाणी लाभांश वितरित होत असतो. म्हणजे या व्याख्येवरून आपल्याला याचा अर्थ असा सांगता येईल की लाभांश हा 2 प्रकारामधून आपल्याला मिळवता येतो. एक म्हणजे कंपनीला झालेल्या नफ्यामधून आणि दुसरं म्हणजे कंपनीने जे राखीव निधी निर्माण केलेले आहे त्या राखीव निधीमधून लाभांशाचं वितरण हे या ठिकाणी करता येत असतं असं आपल्याला द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियानं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर दुसरी व्याख्या आपल्याला भारतीय सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. ते काय सांगतात तर कार्यरत कंपनीचे भाग धारण करणाऱ्या व्यक्तींना कंपनीच्या नफ्यातील दिला जाणारा हिस्सा म्हणजे लाभांश. इथं यांनी आपल्याला स्पष्ट व्याख्या सांगितली. लाभांशाची व्याख्या काय सांगितली तर कार्यरत कंपनीचे भाग धारण करणाऱ्या, कार्यरत म्हणजे जी कंपनी सध्या वर्किंगमध्ये आहे त्या कंपनीचे भाग धारण करणाऱ्या व्यक्तींना कंपनीच्या नफ्यातील दिला जाणारा हिस्सा, वाटा, ज्याला आपण घटक म्हणतो, कंपनीला झालेला नफा आणि त्या नफ्यातील काही भाग जो की भागधारकांना दिला जातो त्याला आपण या ठिकाणी लाभांश म्हणा असं आपल्याला या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांनी सांगितलेलं आहे. यानंतर आपल्याला पाहायचं आहे की ह्या ज्या व्याख्या दिलेल्या आहेत लाभांशाच्या
त्या व्याख्येवरून आपल्याला त्यांनी जवळपास 14 प्रकारची वैशिष्ट्ये त्यांनी या ठिकाणी लाभांशाच्या बाबतीमध्ये दिलेली आहेत. त्यामध्ये पहिला वैशिष्ट्य त्यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे लाभांश हा प्रत्येक भागधारकास वाटणीच येणाऱ्या नफ्यातील हिस्सा होय. की लाभांश हे दुसरं तिसरं काही नाही, काय आहे तर लाभांश हा भागधारकांना वाटणीस येणारा नफ्यातील हिस्सा आहे. आपण पाहिलं सर्वोच्च न्यायालयानं आपल्याला त्यांनी व्याख्येमध्ये सांगितलं होतं की लाभांश हा कशामधून दिला जातो तर लाभांश हा वाटपयोग्य नफ्यामधून त्या ठिकाणी दिला जात असतो आणि जो की प्रत्येक भागधारकांना त्यांनी खरेदी केलेल्या भागाच्या प्रमाणामध्ये त्यांना त्या ठिकाणी मिळत असतो. त्यामुळे त्यांनी पहिलं वैशिष्ट्य सांगितलं की लाभांश हा प्रत्येक भागधारकास वाटणीस येणारा नफ्यातील हिस्सा आहे. दुसरं सांगितलं लाभांश हा कंपनीच्या नफ्यातून देय असतो. आपल्याला सर्वोच्च न्यायालयाच्या व्याख्येमध्येच त्यांनी सांगितलं होतं की लाभांश हा कशामधून दिला जातो तर लाभांश हा कंपनीच्या नफ्यामधून दिला जात असतो. लाभांश हा दुसरीकडून कुठून दिला जात नाही तर लाभांश हा पहिल्यांदा कंपनीच्या नफ्यामधूनच त्या ठिकाणी दिलेला असतो. हे दुसरं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं. तिसरं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं की लाभांश हा कंपनी विनाअट वितरित करत असते. कंपनी ज्यावेळेस लाभांश वाटप करायचं ठरवत असते त्यासाठी कंपनीच्या भागधारकांना कुठल्याही प्रकारचे त्यांनी अटी आणि शर्ती त्या ठिकाणी टाकलेल्या नसतात. ते विनाअटच वाटप करावा लागत असतो. आणि लाभांश हा कोणाला दिला जातो तर लाभांश हा भागधारकांना वितरित केला जातो. त्यामध्ये समहक्क भाग असतील अग्रहक्क भागधारक असतील या दोन्हीही भागधारकांना त्यांनी खरेदी केलेल्या भागाच्या प्रमाणामध्ये त्यांना लाभांशाचं वाटप त्या ठिकाणी केलेलं असतं. मग पाचवं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं की कंपनीने लाभांशाच्या बाबतीत भेददर्शक मताधिकाराचे समहक्क भाग वाटप केले असतील तर लाभांश देण्यास अधिकार राहत नाही. म्हणजेच कोणत्या भागधारकांना लाभांश मिळणार नाही तर भेददर्शक. आपण पाहिलं होतं समहक्क भागाचे 2 प्रकार सांगितले होते, सर्वसाधारण मतदानासहित आणि भेददर्शक मतदानासहित. मग जे भेददर्शक मताधिकाचे समहक्क भागधारक आहेत अशा समहक्क भागधारकांना काय लाभांश देण्याचा अधिकार हा कंपनीला नाही आहे असं आपल्याला त्यांनी 5व्या वैशिष्ट्यामध्ये सांगितलं. 6वं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं की भांडवलातून लाभांश जाहीर करता येत नाही. एक लक्षात घ्या, जे आपल्या कंपनीचं कॅपिटल आहे, जे आपल्या कंपनीचं भांडवल आहे त्या भांडवलामधून कोणत्याही परिस्थितीमध्ये भागधारकांना लाभांशाचं वाटप करता येत नाही. हे एक तुम्ही या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. लाभांश फक्त आणि फक्त नफ्यामधूनच वाटप केला जात असतो, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं. त्यानंतर संचालक मंडळाच्या शिफारशीनुसार लाभांश जाहीर केला जात असतो. लाभांश जो आहे तो लाभांश फक्त आणि फक्त संचालक मंडळाच्या शिफारशीनुसारच या ठिकाणी लाभांश हा जाहीर केला जात असतो, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. कंपनीच्या भागधारक किंवा कंपनीचा कुठलाही व्यक्ती या ठिकाणी लाभांश जाहीर करू शकत नाही किंवा लाभांशाच्या शिफारशी करू शकत नाही. फक्त आणि फक्त संचालक मंडळानुसारच संचालक मंडळाच्या शिफारशीनुसारच या ठिकाणी लाभांश जाहीर करण्यात येत असतो. त्यानंतर लाभांश हा संचालक मंडळाने शिफारस करून भागधारकाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठराव संमत करून जाहीर केला जात असतो. आता एक लक्षात घ्यायचं की लाभांशाची शिफारस कोण करू शकतं, फक्त आणि फक्त संचालक मंडळ करू शकतो. परंतु जी संचालक मंडळाने लाभांशाची शिफारस केलेली आहे ती शिफारस कंपनीच्या सर्वसाधारण सभेमध्ये भागधारकाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये तशा प्रकारचा ठराव संमत मांडायचा आणि तो ठराव संमत करून घेतल्यानंतरच त्याला लाभांशाचं वाटप हे करता येईल किंवा लाभांश जाहीर करता येईल. तोपर्यंत तो लाभांश जाहीर करता येणार नाही. म्हणजेच लाभांश शिफारस संचालक मंडळ करतो, परंतु लाभांश जर जाहीर करायचा असेल तर त्यासाठी भागधारकाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर झाल्यानंतर मागील कोणत्याही वर्षाचा लाभांश जाहीर केला जाऊ शकत नाही. एकदा का लाभांश तुमचा त्या वर्षाचा जाहीर झाला की तुम्ही अगोदरच्या कुठल्याही वर्षाचा त्या ठिकाणी लाभांश जाहीर करू शकत नाहीत. एखाद्या वर्षाचा जर का लाभांश राहिलेला असेल तर तो लाभांश तुम्ही या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जाहीर करू शकणार नाहीत असं आपल्याला त्यांनी सांगितलं. त्यानंतर भागधारकांना एखादा मंजूर व जाहीर केलेला लाभांश सामान्यतः रद्द होऊ शकत
नाही. जर का भागधारकांना एखादा मंजूर व जाहीर केलेला लाभांश संचालक मंडळाने जर का एखादा लाभांश डिक्लेअर केला असेल, जाहीर केला असेल, तर ते कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला रद्द करता येत नाही. तो तुम्हाला एनी कंडिशन, कुठल्याही परिस्थितीमध्ये तो लाभांश हा संबंधित भागधारकाला वर्ग करावाच लागत असतो किंवा संबंधित भागधारकाला तो द्यावाच लागत असतो. त्यानंतर लाभांशामध्ये अंतरिम लाभांश समाविष्ट आहे, की कधी कधी कंपनी 6 महिन्यालाही लाभांश डिक्लेअर करू शकते. जो आर्थिक वर्षाच्या मध्यभागी लाभांश जाहीर केलेला असतो त्याला अंतरिम लाभांश असं या ठिकाणी म्हटलं जातं. आणि वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जर का तुम्ही लाभांश जाहीर केला असेल तर त्या लाभांशामध्ये अंतरिम लाभांशही तुमचा त्या ठिकाणी समाविष्ट झालेला असतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. त्यानंतर लाभांश रोख स्वरूपात देणे आवश्यक आहे, वस्तू स्वरूपामध्ये देता येत नाही. जर का तुम्ही कंपनीनं लाभांश जाहीर केला असेल तर तो लाभांश तुम्हाला रोख स्वरूपातच द्यावा लागतो, कुठल्या वस्तूच्या स्वरूपामध्ये तो लाभांश देता येत नाही. म्हणजेच लाभांश हा कॅशमध्येच तुम्हाला त्या ठिकाणी पेड करावा लागतो. त्यानंतर भागाच्या पूर्ण देय मूल्यावरच लाभांश दिला जात असतो. एक लक्षात ठेवा की ज्या भागधारकाने भागाचे पूर्ण मूल्य दिलेलं आहे, पूर्ण दत्त भाग आहे, म्हणजे त्यानं भागाची जी किंमत आहे, जर का फॉर एक्झाम्पल भागाची 100 रुपये किंमत असेल आणि त्यानं जर का 70 रुपयेच भागाचे भरले असतील तर अशा भागधारकाला कंपनी लाभांश त्या ठिकाणी देत नाही. ज्यांनी 100 रुपयाच्या भागाची 100ला 100 रुपये भरलेले आहेत अशाच व्यक्तीला त्या ठिकाणी लाभांश हा दिला जात असतो. हे एक या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि शेवटचं त्यांनी सांगितलं ते म्हणजे आगाऊ भरलेल्या मागणी हप्त्यावर लाभांश देता येत नाही. की जर का तुम्ही एखादी आगाऊ रक्कम, आता 100 रुपयाचा भाग आहे आणि 100 ऐवजी तुम्ही 120 रुपये भरले असतील किंवा 150 रुपये भरले असतील भागाचं मूल्य म्हणून, तर तुम्हाला फक्त आणि फक्त भागाचं मूल्य किती आहे, 100 रुपये, त्या 100 रुपयावरच तुम्हाला या ठिकाणी लाभांश दिला जाईल. वरच्या 50 रुपयावर तुम्हाला कुठलाही लाभांश त्या ठिकाणी दिला जात नाही. असं आपल्याला त्यांनी शेवटचं वैशिष्ट्य सांगितलं की आगाऊ भरलेल्या मागणी हप्त्यावर लाभांश देता येत नाही. हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. यानंतर आहे लाभांशासंबंधीच्या ज्या कायदेशीर तरतुदी आहेत की कंपनी जे लाभांश जाहीर करणार आहे, जे वाटप करणार आहे, जे घोषित करणार आहे आणि जे शिफारस केल्या जाणार आहेत त्यासंबंधी कंपनी कायद्याने काही लाभांशाबाबतच्या कायदेशीर तरतुदी आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये 3 प्रकारच्या कायदेशीर तरतुदी आपल्याला त्यांनी सांगितल्या. त्यामध्ये पहिली कायदेशीर तरतूद सांगितली ती म्हणजे लाभांशाच्या स्त्रोताबाबत कायदेशीर तरतुदी, कलम 123 नुसार, की लाभांशाच्या स्त्रोताबाबत कायदेशीर तरतुदी, की जो लाभांश आहे, आतापर्यंत आपण म्हणत होतो लाभांश हा कशातून दिला जातो, तर आपल्याला चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इन्स्टिट्यूट जे आहे, दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया यांनी 2 प्रकारचे स्त्रोत त्यांनी सांगितले होते. एक म्हणजे नफ्यामधून आणि दुसरा म्हणजे राखीव निधीमधून. आणि आपण दुसरी जी भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या व्याख्येनुसार आपल्याला त्यांनी सांगितलं होतं की लाभांश फक्त आणि फक्त लाभांशातून नफ्यामधूनच त्या ठिकाणी देता येतो. परंतु आपल्याला कंपनी कायदा 2013 कलम 123 नुसार आपल्याला त्यांनी सांगितलं की लाभांशाच्या स्त्रोत जे आहेत ते कोणकोणते आहेत. तर त्यामध्ये आपल्याला 2 प्रकारचे स्त्रोत त्यांनी सांगितले. त्या 4 प्रकारचे स्त्रोत त्यांनी आपल्याला यामध्ये सांगितले. त्यामध्ये पहिला स्त्रोत सांगितला, कंपनी पुढीलपैकी कोणत्याही आर्थिक वर्षासाठी लाभांश जाहीर आणि वाटप करू शकते. त्यामध्ये पहिला आहे चालू नफ्यातून कंपनीचा नफा म्हणजे घसारा तरतूद व राखीव निधी रक्कम हस्तांतरित केल्यानंतरची शिल्लक रक्कम. की पहिला त्यांनी आपल्याला सांगितला चालू नफ्यातून म्हणजे जे करंट इयर आहे त्या करंट इयरमधील जे करंट प्रॉफिट आहे त्या करंट प्रॉफिटमधून तुमचा जो घसारा आहे ज्याला आपण डिप्रिशिएशन म्हणतो आणि जो तुमचा राखीव निधी आहे जो ते राखीव निधी वजा केल्यानंतर तुमच्या चालू नफ्यामधून हे 2 वजा केल्यानंतर घसाऱ्याची तरतूद आणि राखीव निधी हे 2 घटक वजा केल्यानंतर जो काही तुमचा नफा उरणार आहे त्या नफ्यामधून कंपनी लाभांशाचं वाटप करू शकेल. दुसरं, मागील आर्थिक वर्षाच्या नफ्यातून घसारा वजा केल्यानंतर जर का तुमचा मागील आर्थिक वर्षामधील नफा असेल तर त्या मागील आर्थिक वर्षामधून तुम्ही त्या ठिकाणी फक्त आणि फक्त घसाराची जी तरतूद आहे, डिप्रिशिएशनची जी तरतूद आहे ती मायनस केल्यानंतर जो काही नफा उरलेला असेल त्या नफ्यामधूनही तुम्ही लाभांश जाहीर करू शकता. आणि तिसरा आहे लाभांश वाटपासाठी केंद्र किंवा राज्य सरकारने पुरवलेला जो निधी असेल
त्या निधीमधून तुम्ही या ठिकाणी लाभांशाचं वाटप करू शकता. म्हणजे 3 प्रकारे तुम्हाला लाभांशाचं वाटप करता येईल. एक म्हणजे चालू नफ्यामधून, फक्त चालू नफ्यासाठी तुम्हाला घसारा आणि राखीव निधीची रक्कम तुम्हाला वजावट करावी लागेल आणि उरलेली जी रक्कम असेल त्या उरलेला जो नफा असेल त्या नफ्यामधून तुम्हाला या ठिकाणी लाभांशाचं वाटप करता येईल. त्यानंतर मागील आर्थिक वर्षामधील जो नफा आहे त्या नफ्यामधून फक्त घसाऱ्याची तरतूद वजा केल्यानंतर जे काय निव्वळ नफा उरेल, नेट प्रॉफिट उरेल, त्या नेट प्रॉफिटमधून तुम्हाला या ठिकाणी लाभांश डिक्लेअर करता येईल किंवा देता येईल. आणि तिसरं आहे, केंद्र किंवा राज्य सरकारनं जर का तुम्हाला लाभांश वाटपासाठी काही रक्कम पुरवलेली असेल तर त्या रकमेमधून तुम्हाला लाभांश देता येईल. ही पहिली अट आपल्याला कायदेशीर तरतूद सांगितली. दुसरी त्यांनी सांगितली, भांडवली नफ्यातून लाभांश देता येतो. की भांडवली नफा कशाला म्हणायचं, की जे आपले भांडवल आहे, जे आपलं कॅपिटल आहे, त्या कॅपिटलच्या विक्रीमधून किंवा त्यांच्या विक्रीमधून जो काही नफा होणार आहे त्या नफ्यामधून आपल्याला या ठिकाणी एक लाभांशाचं वाटप करता येईल. म्हणजेच आपली संपत्ती असेल, आपली जे ॲसेट्स आहेत त्या ॲसेट विक्री केल्यानंतर त्यातून जो काय नफा तुमचा होईल त्या नफ्यामधूनही तुम्हाला लाभांशाचं वाटप या ठिकाणी करता येईल. मग भांडवली नफ्यामधून जर का तुम्हाला लाभांश द्यायचा असेल तर तो देण्यासाठी आपल्याला काही अटी त्यांनी दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली अट दिली की भांडवली नफा रोखीने मिळालेला असला पाहिजे. जो आपला कॅपिटल प्रॉफिट आहे हा कॅपिटल प्रॉफिट तुम्हाला कॅश स्वरूपामध्ये मिळालेला असला पाहिजे. त्या ठिकाणी उधार किंवा दुसऱ्या स्वरूपामध्ये मिळालेला या ठिकाणी चालणार नाही. त्यानंतर दुसरं सांगितलं, अशा वाटपाची अनुमती नियमावलीने दिली पाहिजे. की भांडवली नफ्यामधून लाभांश देता येईल अशा प्रकारची तरतूद ही तुमच्या कंपनीच्या नियमावलीमध्ये त्या ठिकाणी असली पाहिजे. तरच तुम्हाला त्या ठिकाणी त्या भांडवली नफ्यामधून तुम्हाला लाभांशाचं वाटप करता येतं. जर का तुमच्या नियमावलीमध्ये तशा प्रकारचा उल्लेख नसेल तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये भांडवली नफ्यामधून काय करता येणार नाही, लाभांश हा देता येणार नाही. त्यानंतर तिसरं आहे, सर्व मालमत्ता आणि दायित्व यांचे पुनर्मूल्यमापन केल्यानंतर जो नफा म्हणून राहील त्या नफ्यामधून तुम्हाला देता येईल. म्हणजे पुनर्मूल्यमापन, आता आपण 10 वर्षाखाली जर एखादी मालमत्ता खरेदी केली असेल, ॲसेट खरेदी केली असेल, फॉर एक्झाम्पल आपण 10 वर्षाखाली एखादी जमीन खरेदी केली असेल, त्या जमिनीचं मूल्य आणि आपलं देणं, त्यावेळेसचं देणं आणि आजचं देणं याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात फरक येतो. त्यावेळेस घेतलेली जमीन ही फार कमी किमतीमध्ये, पण आज तिचं मूल्य काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. दायित्वाचं पण मूल्य म्हणजे जे आपण लायबिलिटीज म्हणतो, ॲसेट आणि लायबिलिटी या दोन्हींचंही तुम्हाला पुनर्मूल्यांकन, आज तुम्हाला त्याचं परत मूल्यांकन करावं लागणार आहे. आणि ते मूल्यांकन केल्यानंतर तुमचा जर का काही नफा उरत असेल तर त्याच नफ्यामधून तुम्हाला काय करता येईल, तर त्याच नफ्यामधून आपल्याला या ठिकाणी लाभांश हा देता येईल, अन्यथा देता येणार नाही. तिसरं त्यांनी सांगितलं, भांडवलातून लाभांश देता येत नाही. तुम्हाला या अगोदर सांगितलं मी की कुठलीही कंपनी भांडवलामधून, कॅपिटलमधून लाभांश देत नाही. आणि चौथा आहे, कंपनीच्या मुक्त राखीव निधीतून लाभांश देता येतो. जो तुमचा कंपनीचा मुक्त राखीव निधी आहे त्या मुक्त राखीव निधीमधून तुम्हाला या ठिकाणी लाभांश देता येतो. मग मुक्त राखीव निधी कशाला म्हणायचं, तर कंपनीच्या नवीनतम लेखापरीक्षित ताळेबंदातून नफा वितरणासाठी राखीव निधी निर्माण केला जात असतो. यामधून तुम्हाला राखीव निधीतून, मुक्त राखीव निधीतून तुम्हाला या ठिकाणी लाभांश देता येईल. म्हणजे 4 प्रकारे तुम्हाला लाभांश, या 4 स्रोताच्या माध्यमातून लाभांश हा देता येईल. त्यामध्ये पहिलं सांगितलं होतं चालू नफ्यामधून किंवा मागील नफ्यामधून किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या मदतीने. दुसरं सांगितलं भांडवली नफ्यामधून. तिसरं सांगितलं तर भांडवलातून कुठलाही नफा देता येणार, लाभांश देता येणार नाही. आणि चौथं आहे, मुक्त राखीव निधीमधून तुम्हाला लाभांश देता येईल. हे झाले लाभांश स्त्रोताबाबतच्या कायदेशीर तरतुदी कलम 123 नुसार. त्यानंतर आता हे झालं स्त्रोत, कुठल्या माध्यमातून तुम्हाला लाभांश घेता येईल. आता यानंतर आपल्याला पाहायचं आहे की लाभांश घोषणेसंबंधी कायदेशीर तरतुदी, की ज्यावेळेस कंपनी लाभांशाची घोषणा करत, ज्यावेळेस कंपनी
घोषणा करत असते त्यावेळेस घोषणा करत असताना घोषणेसंबंधी कायदेशीर तरतुदी आहेत, त्या कायदेशीर तरतुदीचे पालन करूनच तुमच्या कंपनीच्या संचालक मंडळाला या ठिकाणी लाभांशाची घोषणाही करावी लागत असते. मग ज्यावेळेस कंपनी लाभांशाची घोषणा करत असते त्यावेळेस तिला 4 प्रकारच्या कायदेशीर तरतुदीचं पालन करावं लागतं. त्यामध्ये पहिला आहे संचालक मंडळाची सभा घ्यायची, दुसरा आहे भागधारकाची मंजुरी घ्यायची, तिसरा आहे स्वतंत्र बँक खाते उघडायचं आणि चौथा आहे लाभांश वाटपास मनाई. ह्या 4 कायदेशीर तरतुदीचं पालन करूनच तुमच्या कंपनीला या ठिकाणी लाभांशाची ही घोषणा जी आहे ती घोषणा तुम्हाला त्या ठिकाणी करता येते, अन्यथा लाभांशाची घोषणा ही करता येत नाही. मग त्यामध्ये संचालक मंडळाची सभा घ्यायची. संचालक मंडळाची सभा घ्यायची म्हणजे काय करायचं आहे की कंपनीनं जर ठरवलं असेल आपल्याला नफा झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये, तर त्यासाठी संचालक मंडळाची सभा घ्यायची आणि त्या सभेमध्ये संचालक मंडळाने शिफारस करायची आहे की लाभांश घोषित करायचा आहे. मग या सभेमध्ये 4 प्रकारचे ठराव त्या ठिकाणी घ्यायचे. त्यामध्ये लाभांशाचा दर व लाभांश म्हणून घ्यावयाची रक्कम, लाभांशासाठी नोंदवही बंद करण्याची तारीख, वार्षिक सर्वसाधारण सभेचा दिनांक, लाभांश रक्कम वाटपासाठी बँकेत स्वतंत्र खाते उघडले पाहिजे. ह्या 4 ठराव त्या ठिकाणी तुम्हाला संचालक मंडळाच्या सभेमध्ये संमत करून घ्यावे लागतील. त्यानंतर दुसरा आहे भागधारकाची मंजुरी, की आपण पाहिलं की संचालक मंडळाने फक्त शिफारस करायची आहे कशासाठी, लाभांशासंबंधी, परंतु लाभांश जर वाटप करायचा असेल, घोषित करायचा असेल तर संचालक मंडळाने नुसती शिफारस केल्यानंतर त्या शिफारशीची परवानगी हे तुम्हाला भागधारकाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मंजुरी मिळवावी लागत असते. त्यासाठी तुमच्या कंपनीच्या भागधारकाची वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवायची आणि त्या सभेमध्ये संचालक मंडळाने तशा प्रकारचा ठराव मांडायचा आणि त्या ठरावाला भागधारकाकडून कोणत्या दरानं कशा पद्धतीने लाभांश द्यायचा आहे या संबंधीचं काय करायचं आहे, भागधारकाची मंजुरी त्या ठिकाणी घ्यायची आहे. आणि तिसरं आहे ते म्हणजे स्वतंत्र बँक खाते उघडणे, की जे लाभांश कंपनी देणार आहे त्या लाभांशासंबंधीचा तुम्ही काय करायचं आहे, स्वतंत्र बँक खाते उघडायचं आहे की कंपनीने लाभांश घोषणेपासून 5 दिवसात लाभांश वाटपाच्या उद्देशाने उघडलेले स्वतंत्र बँक खाते निधी जमा करणे आवश्यक आहे. की जर का कंपनीनं आता घोषित केलेलं आहे, संचालक मंडळाच्या शिफारशीनुसार भागधारकाने परवानगी दिलेली आहे, मंजुरी दिलेली आहे आणि मग ज्या दिवशी तुमच्या भागधारकाने तुम्हाला मंजुरी दिलेली आहे त्या दिवसापासून 5 दिवसाच्या आत अशा प्रकारचं स्वतंत्र बँक खातं उघडायचं आणि त्या बँक खात्यामध्ये तुम्ही किती लाभांशाची जी रक्कम आहे ती रक्कम त्या खात्यामध्ये ती रक्कम तुम्ही जमा करायची आहे आणि त्यामधूनच तुम्ही ते लाभांश जाहीर करायचा आहे. आणि चौथा आहे ते म्हणजे लाभांश वाटपास मनाई, की लाभांश वाटपास ही एक कायदेशीर तरतूद आपल्याला घोषणेसंबंधी दिलेली आहे. मग कशामुळे मनाई आहे, तर या ठिकाणी आपल्याला 2 प्रकारची कारणं त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहेत. त्यामध्ये कंपनी जर ठेवीची परतफेड व ठेवीवरील व्याज देण्यास असमर्थ ठरली असेल तर समहक्क भागधारकांना लाभांशाची घोषणा करू शकत नाही. पहिलं कारण आहे की लाभांश वाटपास मनाई केव्हा होऊ शकते, जर का कंपनीने ठेवी स्वीकारल्या असतील आणि त्या ठेवीची मुदत संपली असेल आणि त्यांची परतफेड करण्यास आणि त्या ठेवीवरील जे व्याज आहे ते व्याज देण्यास कंपनी असमर्थ ठरली असेल तर अशा वेळेस कंपनी समहक्क भागधारकांना लाभांश देऊ शकत नाही. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे कंपनीने कर्जरोख्यावरील व्याज दिले नसेल किंवा परतफेड केले नसेल, परतफेडीसाठी राखीव निधीची तरतूद केली नसेल किंवा अग्रहक्क भागधारकांना लाभांशाचे वाटप केले नसेल किंवा आर्थिक संस्थांना व्याज दिले नसेल तर तुमची कंपनी या ठिकाणी लाभांश जाहीर करू शकत नाही. म्हणजेच जे तुमच्या लायबिलिटीज आहेत त्या लायबिलिटीजची इंटरेस्ट जे असेल, जे व्याज असेल ते व्याजाची मुदत असेल किंवा तुमचं जे लायबिलिटी आहेत, कर्जरोखे आहेत, या कर्जरोख्याची मुदत संपूनही तुम्ही त्या ठिकाणी त्यांचा पैसा जर परत केला नसेल तर अशा वेळेस कंपनी लाभांश जाहीर करू शकत नाही. अशा पद्धतीनं या 4 प्रकारे कंपनी लाभांशाची घोषणाही करू शकत असते. या 4 कायदेशीर तरतुदीचं पालन करून तुमच्या संचालक मंडळाला लाभांशाची घोषणाही करावी लागत असते. यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो की लाभांश वाटपासंबंधीच्या ज्या कायदेशीर तरतुदी आहेत त्या कायदेशीर तरतुदी आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.